उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी। भीमा कोरेगाव आयोगाच्या समोर उद्धव ठाकरे सातत्याने गैरहजर राहिल्याने केली मागणी। पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला अटक। जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये तेजवानी मुख्य सूत्रधार असल्याचा पुणे पोलिसांचा आरोप। मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अजित पवारांचाही समावेश। अजित पवारांचा राजीनामा घ्या, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांची मागणी। राज्य आणि केंद्र सरकारमधला समन्वयाचा अभाव उघड। केंद्रीय कृषी मंत्र्यांची वादानंतर लोकसभेमध्ये कबुली। महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव 27 तारखेला मिळाला। महाराष्ट्र सरकारकडून मदत प्रस्तावाचा दोनदा पाठपुरावा। 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला राज्याकडून केंद्राला स्मरणपत्र। सांगलीच्या आष्ट्यात स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राडा। मतदानातली कथित तफावत आंदोलनाचं ठरलं निमित्त। तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी कलाकार सरसावले। तपोवनातल्या आंदोलनात उतरली अभिनेत्री अनिता दाते। तपोवनातील आंदोलनात अल्पवयीन मुलांचा वापर। तपोवन आंदोलनकर्त्यांकडून झाला नियमभंग। मंगळवारच्या पाठोपाठ बुधवारी सुद्धा राज आणि राऊत भेटले। 20 वर्षांनी राज ठाकरे पोहोचले राऊतांच्या घरी। सदानंद दाते यांना केंद्रीय सेवेतून मुक्त करण्यासाठी महायुतीकडून विनंती पत्र। सदानंद दाते यांचा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्याचा मार्ग मोकळा। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन फक्त आठवडाभर। 8 ते 14 डिसेंबरच्या दरम्यान नागपुरात भरणार हिवाळी अधिवेशन। महायुतीचं सरकार चर्चेपासून पळ काढतंय, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा आरोप। बोगस मतदाराला पळवणाऱ्या कुणाल गायकवाडवर गुन्हा। कुणाल हा आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा। मुंबईमध्ये मनपा निवडणूक मतदार याद्यांचा घोळ सुरूच। मतदार यादीमध्ये एकाच व्यक्तीचं 103 वेळा नाव। जवळपास 4,33,000 व्यक्तींची एकापेक्षा अधिक वेळा नोंद। जागा 227, इच्छुक 1800। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी। निवडणूक निकालाच्या दिवशीच राज्य लोकसेवेची परीक्षा। राज्य लोकसेवा आयोगाच्या गट ब ची परीक्षा 21 डिसेंबरला। शिरूर मतदान केंद्रात आजी माजी आमदारात भाचाबाची। ज्ञानेश्वर कटकेंनी दबाव तंत्राचा वापर केला, अशोक पवार यांचा आरोप। आंगणेवाडीची जत्रा 9 फेब्रुवारीला सुरू होणार। कोकण रेल्वेची तिकीटं आरक्षित करण्यासाठी उडाली झुंबड। पवारांच्या घरचं वराड निघालंय बहारीनला। अजित पवारांच्या घरात लगीनघाई। अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि ऋतुजा पाटील अडकणार विवाह बंधनात। अल्पवयीन मुलीशी छेडछाड केल्याचं प्रकरण तापलं। मुंबईमध्ये 67 वर्षीय निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला केली अटक। आरोपीला 22 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। नाशिकमधील सातपूर गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी भूषण लोंढे याच्यासह साथीदार जेरबंद। लोंढे टोळीवर नाशिक पोलिसांची मकोका अंतर्गत कारवाई।
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातला वाद चव्हाट्यावर. विजय हजारे करंडकमध्ये खेळण्यास कोहलीचा नकार. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारी 5व्यांदा भारत दौऱ्यावर. भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यावर पुतीन यांचा भर.